सर्वेभ्यः अद्य मराठीत बोलतो. आज आपला व्याकरण हा विषय आहे आणि योनी संस्कृतच्या फर्स्ट सेमसाठी असलेला व्याकरण हा विषय आपल्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला लघु सिद्धांत कौमुदीचं संज्ञा प्रकरण आहे. त्याचबरोबर सुबंत आणि तिगंत प्रकरणातील सुबंत प्रकरणातील राम शब्दाचे रूप तुम्हाला सिद्ध करायचं आहे. त्या व्यतिरिक्त तिगंत प्रकरणातील एक भू धातू आणि त्याचे सगळेच्या सगळे सगळ्या लकारात रूप तुम्हाला सिद्ध करायचे. त्याचा विचार आपण आज करूयात. सगळ्यांना कदाचित लघु सिद्धांत कौमुदीचा परिचय असेलच. काही लोकांनी त्याचा अध्ययन केलेला असेल पूर्वी. असे किती जण आहेत ज्यांनी संज्ञा प्रकरण वगैरे लघु सिद्धांत कौमुदीचं अध्ययन केलेले आहेत? असे कोण कोण आहात तुम्ही इथं? हे सगळे नवीनच आहात. सगळे नवीनच आहात. बोलत जा, म्हणजे मला रिस्पॉन्स द्या काहीतरी. त्यानुसार मला किती डीप शिकवायचं की कसं वर 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 घ्यायचं ते कळेल. पूर्वी काही झालेलं आहे का? संधी, समास इत्यादी प्रकरण कोणीच नाही. बरं, मराठीमध्ये शिकलेलो आहोत आम्ही. म्हणजे 10वीला आम्हाला वृत्त, अलंकार, समास सगळे होते ते. नावं तर तेच आहेत आणि मराठीमधून शिकलेलं असल्यामुळे मंदाक्रांत, शार्दूल विक्रीडित वगैरे हे समास सगळे अलंकार सगळे झालेले आहेत. वृत्त वगैरे व्याकरणासंबंधी काय काय झालेलं होतं? 10वीला जे झालं होतं, ज्यांचा मराठी ही पहिली भाषा होती ज्यांची, त्यांना सगळे वृत्त, समास आणि अलंकार सगळे झालेत. पण फक्त कसं की आता शार्दूल विक्रीडितचं जे लक्षण आहे ते लक्षण आपल्या पुस्तकात जे आहे ते तसं नसून मराठीतून झालं होतं. जसं मंदाक्रांता, सुभग कविता, कालिदासी विलासी हे होतं. मराठीतून आम्ही हे लिहिलं तर चालणार आहे का? मराठीतून लिहिलं तर चालणार आहे का? तर तुमच्या मराठीचं असायला पाहिजे. नाही, लक्षण जे वृत्ताचं वगैरे मराठीत अपेक्षित. संस्कृत मध्ये त्यांनी जे दिलेले आहेत ते वृत्त तुम्ही पाठ करा. आणि लक्षण काय मोठं नाही, सूत्रासारखे सगळेच सगळे लक्षण आहेत. ठीक आहे, आपला आता व्याकरण विषय आहे, व्याकरणावर वळूयात. पीडीएफ शेअर करतो मी. लघु सिद्धांत कौमुदीचं जे मूळ आहे ना, तो ग्रंथ दाखवतोय. त्यानुसार तुमचं पुस्तक उघडल्यानंतर तुम्हाला कदाचित एवढं सारं अध्ययन करायचंय. वस्तुतः सगळं शिकायचं नाहीये. लघुमध्ये जे जे मूळ आहे ना ते तुमच्या याच्या स्लाइडने मी प्रेझेंट करतो, इथं शेअर करतो आणि तुम्ही पुस्तक उघडून बसा. म्हणजे या श्लोकाचा अर्थ लघु सिद्धांत कौमुदीमध्ये जे जे दिलेलं आहे त्याचा अर्थ आपण मराठीत पाहणार आहोत. सरळ सरळ अगदी सोपा आहे आणि 2-3 पानात तुमचं संज्ञा प्रकरण संपतंय. ठीक आहे, काही प्रश्न असतील तर मध्ये मध्ये विचारायचा. मंगलम करूयात आपण सर्वात पहिल्यांदा. नत्वा सरस्वती शुद्धा करो पाणिनीय प्रवेशाय लघु सिद्धांत कौमुदीं. लघु सिद्धांत कौमुदीं हा लघु सिद्धांत नावाचा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ श्री वरदराजाचार्य यांनी लिहिलेला आहे. आणि वरदराजाचार्य ग्रंथ लेखनाचा आरंभी मंगलाचरण करतात. मंगलाचरण काय, मंगलाचरणाचे प्रकार वगैरे काय, तो सध्या प्रकृत विषय नसल्यामुळे मी त्याला वगळून डायरेक्ट श्लोकावर येतो. श्लोकात वरदराजाचार्य म्हणतात, नत्वा सरस्वतीं देवीं शुद्धां विज्ञां करोम्यहं पाणिनीय प्रवेशाय लघु सिद्धांत कौमुदीं. तर मूळ सब्जेक्ट आहे, कर्ता आहे अहम करोमि, असं क्रियापद. मी करतो, मी करणार आहे, मी करत आहे. मी काय करणार आहे? कर्म काय आहे या श्लोकामध्ये? लघु सिद्धांत कौमुदीं करोमि. मी आता काय करणार आहे? लघु सिद्धांत कौमुदी या ग्रंथाची रचना करणार आहे. याच्यात पुन्हा एक उप किंवा गौण क्रियापद आहे.
गौण क्रियापद कुठलं? नत्वा. नत्वा. ज्या वेळेला अन्वय करण्यासाठी एक एक व्हिडिओ स्वतंत्र बनवलेला आहे, मी तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर पण करेल. अन्वय कसा करायचा असतो? अन्वय करत असताना मुख्य कर्ता, गौण कर्म, गौण क्रिया, मुख्य कर्म, मुख्य क्रिया, अशी ऑर्डर असते. पुन्हा एकदा सांगतो. कर्ता, गौण कर्म, गौण क्रिया, मुख्य कर्म, मुख्य क्रिया. आता या श्लोकात तो अन्वय समजून घेऊया. बाकी तुम्हाला कदाचित पुढे चालून जेवढे काही श्लोक वगैरे येतील तुम्ही शिकणार, त्यामुळे त्यामध्ये अन्वय करताना ही पद्धत लक्षात ठेवायचा. कर्ता ओळखायचा. कर्ता कोण आहे? अहम. अहम शोधल्यानंतर मुख्य कर्म, मुख्य क्रिया ही जी असते ना, ती शेवटी ठेवायची असते, सगळ्यात शेवटी. त्याच्या व्यतिरिक्त जर गौण कर्म दिसत असेल प्लस गौण क्रिया दिसत असेल ती मध्ये ठेवायची असते. आता याच्यात गौण क्रिया काय मिळाली? नत्वा. आणि नत्वा या क्रियेचं गौण कर्म काय आहे? सरस्वतीं देवीं शुद्धां गुण्यां. शुद्धां गुण्यां सरस्वती देवीं नत्वा. हे पदामध्ये उठले आता. ठीक आहे. अहम शुद्धां गुण्यां सरस्वतीं देवीं नत्वा. आणि काय करतोय मी? लघु सिद्धांत कौमुदी करोमी. लघु सिद्धांत कौमुदी हे झालं मुख्य कर्म, करोमी हे झालं मुख्य क्रियापद. ठीक आहे. अहम कर्ता, सरस्वतीं देवीं शुद्धां गुण्यां. देवीं शुद्धां गुण्यां हे झालं विशेषण कशाचं? सरस्वतीचं. जी गौण क्रिया आहे, गौण कर्म आहे, त्या गौण कर्माचं क्रियापद काय आहे? नत्वा. आणि मग त्या नत्वानंतर क्रियापदानंतर आपण मुख्य कर्म आणि मुख्य क्रियापद ठेवणार. अन्वय कसा होईल? अहम शुद्धां गुण्यां सरस्वतीं देवीं नत्वा लघु सिद्धांत कौमुदीं करोमी. आणि कशासाठी करतो आहे ते दाखवण्यासाठी मध्यंतरी जेवढे काही मग करण असेल, संप्रदान असेल, अपादान असेल, आवश्यकतेनुसार ते मध्ये टाकायचे असतात. गौण क्रियापदाच्या नंतर प्लस मुख्य कर्माच्या पूर्वी, जसं की पाणिनीय प्रवेशाय लघु सिद्धांत कौमुदीं करून. याचा सरळ सरळ अर्थ आहे, मी वरदराजाचार्य सरस्वती देवीला, कुठल्या प्रकारच्या सरस्वती देवीला? जी शुद्ध आहे, जी गुणवती आहे, अशा सरस्वती देवीला प्रणाम करून मी काय करत आहे? लघु सिद्धांत कौमुदीची रचना करत आहे. आणि कशासाठी? पाणिनीय प्रवेश आहे. पाणिनीने लिहिलेल्या व्याकरणामध्ये प्रवेश करण्यासाठी मी या ग्रंथाची रचना करतोय, असं त्यांनी मंगलाचरण केलं. आता मुख्य तुमचा सिलेबस संज्ञा प्रकरण आहे. संज्ञा प्रकरण इथून सुरुवात होत आहे. आता संज्ञा प्रकरण, संज्ञा म्हणजे नाव दिलेले असणार. ठीक आहे. काही काही गोष्टींना काही काही व्याख्या वगैरे करत असताना ते काही गुण काय, वृद्धी काय, हेल्प काय वगैरे वगैरे नावं देणार आहे. ठीक आहे. त्यापूर्वी ते 14 सूत्र माहेश्वरांनी सांगितलेले 14 सूत्र इथे हे सूत्र पाठ करणं अपेक्षित आहे ना. ऐ ऋ ए ओं ऐ औच हय भरट लन यमंग ननम जभय घर धश जब गल दश खट छट चट तौ कपय शशसर हल. हे झाले 14 सूत्र. ठीक आहे. आणि ते 14 सूत्र कसे आलेत, कशासाठी आहेत, हे त्याच्याविषयी जरा बोलतायत. इति माहेश्वराणी, एवढी पंक्ती तुमच्या पुस्तकात दिलेली असेल. इति माहेश्वराणी याचा अर्थ काय होतो? इति म्हणजे अशा प्रकारे, असे असलेले. किती? हे सगळेचे सगळे 14 सूत्र. माहेश्वर सूत्र. आणि हे सूत्र कोणापासून आले? महेश्वरात आगतानी इति कृत्वा माहेश्वराणी. ते साक्षात महादेवापासून आलेले आहेत, महेश्वरापासून आलेले आहेत, म्हणून त्या सूत्रांना आम्ही काय म्हणणार? माहेश्वर सूत्र म्हणणार. महेश्वरस्य इदं माहेश्वरम असं त्याचं हे करतो. किंवा तस्य इदं या पद्धतीने त्याचं माहेश्वर अशी निष्पत्ती झाली. माहेश्वर म्हणजे काय? महेश्वरापासून आलेले, शिवापासून आलेले. त्याच्यासाठी प्रमाण काय आहे? प्रमाण जर अपेक्षित असेल तर एक श्लोक असतो. नृत्तावसाने नटराज राज नमाद भक्ताम नवपंचदारम उद्धर्तु कामाय सनकादि सिद्धां
एतद विमर्शे शिवसूत्र जालम. हा प्रमाण तुम्हाला जर अपेक्षित असेल तर माहेश्वरापासूनच आले. त्याच्यासाठी काय प्रमाण आहे? प्रमाण आहे नृत्य. नृत्य नृत्य म्हणजे नर्तन. नर्तनावसाने, नर्तनाच्या शेवटी, नृत्याच्या शेवटी, नृत्यावसाने नटराज राज. नटराज कोणाला म्हणतात तुम्हाला माहिती? त्याची अजून व्याख्या करण्याची गरज नाही. नटराज म्हणजे भगवान शिव. नटराज राज किम कृतवान ननाद, त्याने वाजवलं, काहीतरी त्याने नाद केला. कशाचा? नव भक्ताम. भक्तांचा अर्थ होतो डमरू. एक्स्ट्राच सांगतोय, अपेक्षित असेल ग्रहण करा, नाहीतर तुम्ही सूत्रांवर फोकस करू शकता. ननाद भक्ताम नवपंचवारम. 9+5, 9+5 किती किती होती संख्या? 9+5 14. किती वेळा त्यांनी डमरू वाजवला? 14 वेळा डमरू वाजवला. आणि त्या 14 वेळा वाजवल्यानंतर त्याच्यातून काहीतरी आवाज आला. काय आवाज आला? रेल रे, ओंक, औच, हयदरट, असे 14च्या 14 सूत्र त्याच्यातून प्राप्त झाले. हा आपल्यासाठी केवळ नाद आहे, त्यांच्यासाठी त्याच्यात सूत्र प्राप्त झाले. पाणिनींनी ऐकलं ते सगळं आणि त्याच्यावरून या 14 सूत्रांच्या आधारे त्यांनी संपूर्ण अष्टाध्यायी लिहिली. ठीक आहे. आता त्याची व्याख्या करतायत येते माहेश्वरानी सूत्रानी. हे कोणाचे सूत्र आहेत? कोणापासून आलेली सूत्र आहेत? साक्षात भगवान महेश्वरांपासून आलेले हे सूत्र आहेत. तर हे सूत्र कशासाठी आहे? अनादि संज्ञार्थानी. म्हणजे काय? आदी संज्ञा करण्यासाठी. आता बऱ्याच साऱ्या संज्ञा पुढे चालून ते करणार आहोत. जसं की एक संज्ञा आहे. हे कशाचं तरी नाव आहे. कशाचं नाव आहे? प्रत्याहाराचं नाव आहे. आणि तो प्रत्याहार कसा बनवायचा, त्याचा उपयोग काय, हे सगळं करण्यासाठी यांची रचना केली. जसं की आता या 14 सूत्रांमध्ये तुम्हाला हे एक सूत्र. आता प्रत्येक वेळेला अष्टाध्यायीमध्ये याचा वापर करत असताना ते डिरेक्टली नामांचा उपयोग करतात, प्रत्याहारांचा उपयोग करतात. ज्या वेळेला पाणिनीजी सूत्रांमध्ये अच किंवा किंवा हल इत्यादी संज्ञा वापरतात, प्रत्याहार वापरतात, ते वापरत असताना संक्षिप्त करण्यासाठी वापरलेले असतात. जसं की ज्या वेळेला ते अच म्हणतात, अच म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड असतं? अ, इ, उ, रे, ए, ओ, ऐ, औ. तुमची गाडी अ पासून सुरू होईल तर च या स्टेशन पर्यंत. ज्या वेळेला ते फक्त अच म्हणतात, अच मध्ये सगळेचे सगळे स्वर इन्क्लूड होतात. हे सगळे तयार केले त्यांनी आदि संज्ञार्थानी. त्यांचं प्रयोजन काय आहे? माहेश्वर सूत्रांचं प्रयोजन आदि संज्ञा बनवण्यासाठी त्यांची निर्मिती केली गेली. ठीक आहे, एवढं क्लिअर? शाम अनुत्याह इतः. हे किती सूत्र आहेत? 14 सूत्र आहेत. प्रत्येक सूत्रातील अंत्य जो वर्ण आहे, जसं की याच्यातला न, याच्यातला क, याच्यातला अंग, याच्यातला च, या सगळ्या शेवटच्या वर्णांची काय संज्ञा आहे? एक संज्ञा आहे, एक नाव आहे, असं एक नाव आहे. आणि त्याचं प्रयोजन असतं. ज्यांची एक संज्ञा असते त्यांचा लेख येतो आणि अजून बऱ्यापैकी त्यांची कामं पण असतात. ठीक आहे, ते पण क्लिअर? आणि 14 सूत्र जे आहेत महेश्वरापासून आलेले, ते कशासाठी आहेत? तर साठी करा. आणि ज्या वेळेला प्रश्न असेल त्यावेळेला अनम्यूट करा. ठीक आहे. हे 14 सूत्र पाठ करणं अपेक्षित आहे. तर म्यूट ठेवा, बाकीच्यांनाही. ठीक आहे. 14 सूत्र जर पाठ असतील तर त्याच्या संख्या आहे आकार
व व र वस्तुतः व्यंजन जेवढे पण असतात ते कसे असतात, पाय मोडलेले असतात. पण या सगळ्या वर्णांमध्ये ह मध्ये, य मध्ये, व मध्ये किंवा इतर कुठल्याही वगैरे त्यांच्यामध्ये पाय मोडलेले नाहीत, त्याच्यामध्ये अ ठेवलेला आहे. तो अ कशासाठी ठेवलेला आहे असा जर प्रश्न असेल तर वरदराज असे लिहितात, हकारादिषु हकार उच्चारणार्थ. त्याच्यामध्ये असलेला ऍड केलेला अ हा उच्चारणार्थ आहे. म्हणजे काय, तुम्ही व्यंजनांचा उच्चार स्वतंत्रतया करू शकत नाही. जर व्यंजनांचा उच्चार करायचाच असेल तर स्वरांची सहाय्यता घ्यावी लागते. आणि म्हणून हळवरत लम जनम गणमन इत्यादी वर्णांमध्ये ठेवलेला जो अ आहे ना, तो अ उच्चारणास म्हणजे काय, हकारादिकांचं उच्चारण व्हावं म्हणून त्या ठिकाणी आम्ही ठेवलेलं आहे असं म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर अजून एक तिथं सूत्र येतं काय, लं याच्यामध्ये असलेलं आहे ना, उच्चारणार्थ तर आहेतच, तर त्याची एक संज्ञा सुद्धा होते. असे एक पंक्ती ऍड केली. जर अपेक्षित नसेल तर त्याची तुम्ही फक्त सूत्र पाठ करा, तेवढं सफिशियंट. ठीक आहे, कदाचित डिफिकल्ट होईल. हे सूत्र आहे. संज्ञा प्रकरणातील पहिलं सूत्र आहे हल करा. बाकी वेळेला मिळत. फलन किंवा पहिलं सूत्र आहे तुमच्या पुस्तकात तुम्हाला भेटेल ते पेज नंबर 8 वर आहे बघा. ठीक आहे, तुमच्या सूत्र दिलेलं आहे. त्याचा अर्थ काय आहे, उपदेशे अंत्यम फल इत स्यात्. पुन्हा एकदा म्हणतो, उपदेशे अंत्यम फल स्यात्. आता मुख्यत्वाने या सूत्राचा अर्थ काय आहे तो सांगितलेला आहे. पण हे सूत्र नेमकं काय आहे, लिंग संज्ञा सूत्र. हे सूत्र काहीतरी नाव देत आहे आणि कोणाला तरी नाव देत आहे. काय नाव दिलं आहे त्याने, फल इत इत असं नाव दिलेलं आहे. आता इत कशाला म्हणायचं, कोणाला म्हणायचं त्याच्याविषयी सांगतायत. उपदेशे उपदेश अवस्थेतील अंत्य फल जो असेल त्याची काय होते, इत संज्ञा होते. आता सूत्रानुसार सांगतो. हा पाणिनींनी सांगितलेला असल्यामुळे या सगळ्या सूत्रांना माहेश्वरापासून महेश्वरापासून आलेल्या असल्यामुळे त्या सगळ्यांना आपण काय म्हणणार, उपदेश म्हणणार. ठीक आहे, पुस्तक उघडून ठेवा, वृत्ती उघडून ठेवा, अर्थ मी स्पष्ट करतो. आई सूत्र दिसतं इथं स्लाइडने, आई एवढं दिसतं. ठीक आहे, फलंत या सूत्राचा अर्थ काय केला त्यांनी, उपदेशे म्हणजे उपदेश अवस्थेतील. याच्यातला अंत्यवर्ण कुठला आहे, अयोन मधला अंत्यवर्ण कुठला आहे बोला, ज्यांना कळत असेल त्यांनी बोला. अयोन या सूत्रामध्ये अंत्यवर्ण कुठला आहे, करेक्ट, न हा अंतिम वर्ण आहे. उपदेश अयोन हा उपदेश आहे, कारण की तो महेश्वराने सांगितलेला. जे जे महंतांनी, पाणिनी महर्षींनी, पतंजली महर्षींनी, कात्यायनी महर्षींनी किंवा महेश्वराने सांगितलेले असतील त्यांना उपदेश म्हणायचं. मग त्यांनी काही सूत्र सांगितले असतील त्यांना उपदेश म्हणायचे असतील, त्यांनी जर आधी आगम वगैरे सांगितलेले असतील, प्रत्यय सांगितलेले असतील, त्या सगळ्यांना उपदेश ही कॉमन सूत्र आहे. आई हे सुद्धा सूत्र आहे आणि त्या सूत्राला आपण थोडक्यात उपदेश म्हणतो. आता उपदेश असणाऱ्या उपदेश अवस्थेतील अंतिम फल, फल म्हणजे व्यंजन, त्याची काय संज्ञा होणार, इत संज्ञा होणार. थोडक्यात अर्थ केला. आता इथे बघा सूत्राचा अर्थ, उपदेशे उपदेश अवस्थेतील अंतिम म्हणजे शेवटचा, फल फल म्हणजे व्यंजन. शेवटचे जे व्यंजन असेल ना त्या व्यंजनाची काय होते, उत संज्ञा होते. क्लिअर, एक संज्ञा केली. संज्ञा कोणाची होते, उपदेश अवस्थेमध्ये अंतिम
जो व्यंजन असेल, जो वर्ण असेल त्याची एक संज्ञा होते. स्पष्ट? ठीक आहे. आता तुम्हाला प्रश्न उपदेश उपदेश काय आहे? उपदेशाची व्याख्या आहे. उपदेश उपदेश आद्य उच्चारणम. महर्षी पाणिनींनी किंवा महेश्वराने किंवा पतंजली आदी ऋषींनी केलेले जे आदी उच्चारण आहे, पहिलं उच्चारण आहे, त्यांनी सांगितलेले आदेश, आगम, प्रत्यय इत्यादी त्यांना काय म्हणणार? उपदेश प्रकार. ठीक आहे. आता पुन्हा एखादा प्रश्न येऊ शकतो की ह्याला निजन एवढं सूत्र दिसतंय आम्हाला, पण तुम्ही अर्थ करत असताना एवढे सगळे पद आणले तर कुठून? तर त्याच्यासाठी तुम्ही सूत्रेषु अदृष्टपदम सूत्रांतरात अनुवर्तनीयम सर्वत्र. म्हणजे काय? सूत्रामध्ये, सूत्रेषु सूत्रांमध्ये अदृष्टपदम जे आपल्याला दिसतच नाहीये, जसं की हल, अंत्यम असे दोनच पद याच्यामध्ये दिसत आहेत. हल, अंत्यम सूत्रामध्ये तर दोनच पद दिसत आहेत, पण अर्थ करत असताना तुम्ही उपदेशे, अंत्यम, हल, स्यात्. आता अर्थ करत असताना उपदेश हे पद तुम्ही कुठे आणलं? पुन्हा स्यात् हे पद तुम्ही कुठून आणलं? तर त्याच्यासाठी ते म्हणतात सूत्रांमध्ये जे जे अदृष्ट असेल, दिसत नसणारे पद असेल ना, ते मागच्या किंवा पुढच्या सूत्रांमधून त्याची काय केलेली असते? अनुवृत्ती घेतलेली असते. अनुवृत्तीने त्या पदांची स्थापना केलेली असते. पहिलं सूत्र स्पष्ट असावं. पहिलं सूत्र आहे हलंकन. हलंकनचा अर्थ आहे उपदेश अवस्थेतील जे अंतिम व्यंजन आहे त्या व्यंजनाची एक संज्ञा होते. बस एवढाच अर्थ. जर तुम्हाला विचारला सूत्र, तुम्हाला प्रश्न असे दिसतील की या सूत्राचा अर्थ सांगून त्याच्यासाठी एखादं उदाहरण द्या, जसं की हलंकन हे सूत्र दिलं, त्याचं काय करायचंय तुम्हाला? त्याचा अर्थ लिहायचा अंत्यम हल स्यात्. म्हणजे काय? मराठीत पण लिहू शकतात उपदेश अवस्थेतील अंत्य व्यंजनाची एक संज्ञा होते. एवढं सांगायचं. उदाहरण काय? ऐवून हा उपदेश आहे, त्या उपदेशातील अंतिम वर्ण कोण आहे? न आहे. न हा अंत्यवर्ण असल्यामुळे त्याची एक संज्ञा होते. बस झालं. तसेच भरपूर सारे उदाहरण, आता 14 उदाहरण तुम्ही देऊ शकता. वगैरे वगैरे. ठीक आहे. एवढं क्लिअर. आता दुसरं सूत्र आहे लोकसंज्ञा विधायक सूत्र आहे. काय आहे? आदर्शनम लोकः. आदर्शनम लोक. आता हे सूत्र काय करतं? हे सूत्र लोकसंज्ञा करतं. लोक कशाला म्हणायचं? अदर्शनम. दर्शन होत नसेल तर त्याला काय म्हणायचं? लोक म्हणायचं. अर्थ करतात तुमच्या पुस्तकात असतं. प्रसक्तस्य म्हणजे जे उपलब्ध आहे, उपलब्ध असून सुद्धा जर दिसत नसेल तर त्याला काय म्हणायचं? लोकसंज्ञा म्हणायचं. लोकसंज्ञा होते. प्रसक्तस्य अदर्शनम, विद्यमानस्य अदर्शनम, त्याला काय म्हणतो आपण? लोक म्हणतो. आहे ना. जसं की बऱ्याच वेळेला भौत पिशाच वगैरे एक प्रसिद्ध भावना विद्यमान असतात पण दिसत नसतात. बरोबर ना. आता ज्यांची भूतप्रेतांवर जे विश्वास ठेवतात त्यांना कदाचित हे उदाहरण कळेल. भूतप्रेत मानत नाही त्यांना उदाहरण नाही करणार. ज्यांना असं माहित आहे की भूत आहेत ते त्यांची अनुभूती घेऊ शकतात. विद्यमान असतात पण दिसत नसल्यामुळे त्यांना काय म्हणायचं? भूताचा लोप झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आदर्शनम लोक सोपी व्याख्या आहे. आदर्शनम लोक म्हणजे जे विद्यमान असून दिसत नाही त्यांना लोक म्हणायचं. ठीक आहे. आता पहिल्या सूत्रामध्ये त्यांनी या सूत्रामध्ये लोकसंज्ञा केली. आता तिसऱ्या याच्यामध्ये ज्यांची एक संज्ञा होती ना, ती संज्ञेचं फळ काय असतं? कारण जेव्हा व्यवहारात आपण कोणाला तरी काहीतरी नाव ठेवत असतो ना, त्या नावाचं काहीतरी प्रयोजन असतं. जी बोला. शीतल जगताप. तर हरिओम. हरिओम सर, हे जिथे अदर्शनम लोपः तिथे पुढे 1-1-60 दिलंय, त्याचा अर्थ काय? हे सूत्र जे आहेत ना, हे अष्टाध्यायीतून घेतलेले सूत्र आहेत. अष्टाध्यायीचा जर आपण विचार केला तर अष्टाध्यायीची रचना अशी केलेली आहे. अष्टाध्यायी म्हणजे 8 अध्याय आहेत. 8 अध्यायामध्ये 4
पाद असतात आणि प्रत्येक पादामध्ये कितीतरी 50 100 असे सूत्र ठेवलेले असतात. एक 1160 याचा अर्थ होतो अष्टाध्यायीतला पहिला अध्याय, पहिलं पाद आणि 60वं सूत्र. हा, आणि आता असं सगळीकडे समजून 132 म्हणजे काय, अष्टाध्यायीचा पहिला अध्याय, तिसरं पाद आणि तिसरं सूत्र. तसंच अष्टाध्यायीचा पहिला पाद, पहिला अध्याय, पहिलं पाद आणि 60वं सूत्र. ठीक आहे. आवाज जरा क्लिअर नाही येते सर. हा, आवाज खूप लाऊड वाटतोय, क्लिअर ऐकायला नाही येते, खूप लक्ष द्यावं लागतं. लाईव्ह नाही आहे असं म्हणायचं. तुम्ही काय करा, म्यूट करून टाका बाकीचे सगळे. ज्यांना प्रश्न असतील त्यांनी विचारा. ठीक आहे. हा, पुन्हा एकदा सांगतो. अष्टाध्यायीची रचना केली करत असताना पाणिनींनी 8 अध्याय ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे तिचं नाव अष्टाध्यायी. ठीक आहे. प्रत्येक अध्यायामध्ये 4 पाद येतात. ठीक आहे. आणि प्रत्येक पादात काहीतरी सूत्रांची संख्या इन्क्लूड केलेली असतील. काही पादांमध्ये 50, काही पादांमध्ये 60, काही पादांमध्ये 70 किंवा 100 असे पण सूत्र भेटतात. आता हे जे घेतलेले सूत्र आदर्शनम लोकः, हे सूत्र अष्टाध्यायीच्या पहिल्या अध्यायातील आहे, पहिल्या पादातील आहे. पाद म्हणजे क्वार्टर. ठीक आहे. आणि 60 नंबरचं हे सूत्र आहे. याच्याविषयी तुम्हाला काहीच प्रश्न येणार नाही, त्याच्यामुळे याच्याविषयी चिंता नसावी. तुम्ही सूत्र पाठ करा, सूत्राचा अर्थ पाठ करा, एवढा अपेक्षित आहे. तर वगैरे तुम्हाला कुठल्या अध्यायातील प्रश्न? हा, ठीक आहे. पुढे तस्य लोकः याचा अर्थ काय होतो, ज्यांची हित संज्ञा केली. आपण हित संज्ञेसाठी एक सूत्र वापरलं. कुठलं सूत्र? आत्ता हित संज्ञा करणारं सूत्र पाहिलं, आठवतं का कोणाला? सांगा. मला उत्तर अपेक्षित आहे. बरं, स्लाइड पण तुमच्या प्रेझेंट पण करतोय आपण, शेअर पण करतोय. आतापर्यंत 2 आपण. उपदेशंत्य सूत्र कुठलं आहे? हलित्यम. या सूत्राने हित संज्ञा होते. एवढं क्लिअर? कोणाची हित संज्ञा होते? उपदेशाच्या अंती असलेला जो व्यंजन आहे त्या व्यंजनाची हित संज्ञा होते. बरं, हित संज्ञा केली, प्रयोजन काय आहे असं मी सांगतो. ज्या वेळेला आपण कोणाला तरी काहीतरी नाव देतो ना, त्या नावाचं काहीतरी प्रयोजन असतं. या संज्ञा 6 फलवती किती नियम आहे. जे नाव दिलेलं असतं त्याचं काहीतरी फळ असतं. आता तुम्ही हित संज्ञा केली, हित संज्ञेचं फळ काय आहे असं जर कोणी विचारत असेल तर त्याचं फळ या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. तस्य लोकः. तस्य लोकः म्हणजे काय? ज्याची हित संज्ञा तुम्ही करणार आहात त्या हित संज्ञा करण्याचा लोक होणे. म्हणजे काय? आता मागच्या 14 सूत्रांमध्ये तुम्हाला अन, क, ंग, च, त, न हे सगळे हलंत वर्ण भेटत आहेत. त्या सगळ्यांची काय संज्ञा होईल? हित संज्ञा होईल. आणि हित संज्ञा केल्यानंतर तस्य लोकः या सूत्राने सगळ्यांचा लोक होईल. लोक केल्यानंतर अवशिष्ट काय राहील? वगैरे वगैरे. ठीक आहे, एवढं स्पष्ट? हो म्हणा. हा, म्यूट करून गेला. एक मिनिट. पुढचं तस्य लोकः स्पष्ट आहे. स्पष्ट. वगैरे वगैरे. नंतर सूत्र आहे आदिरंत संहिता. ती सूत्र आहेत. आदि ही आदि मध्यगानां स्वस्य संज्ञा स्यात्. याचा अर्थ सांगतो तुम्हाला, एकदम सोपं सूत्र. सूत्र असा आहे आदिरंतेन संहिता. या सूत्राचा मुख्य उपयोग काय आहे? प्रत्याहार बनवण्यासाठी या सूत्राचा उपयोग केला जातो. प्रत्याहार म्हणजे संक्षिप्तीकरण. जसं की तुम्हाला इथे अयून असा शब्द दिसतोय, अयून हे सूत्र दिसतंय. अयून
ठीक आहे. आता ऐवून या सूत्रापासून आपल्याला शॉर्ट फॉर्म बनवायचा आहे. शॉर्ट फॉर्म प्रत्याहार बनवायचा. प्रत्याहार कसा बनवायचा ते सांगणारे सूत्र म्हणजे आदिरंतेन संहिता. म्हणजे काय? आदिही या सूत्रातील आदि वर्ण कोण आहे? अंत्य कुठला आहे? न. न. आणि मध्य गाणं मध्ये असलेले वर्ण कुठले? सर्वेषाम् अन् इति संज्ञा. आदिही अंतेन हिता सहित आदिही मध्यगानां तत्संज्ञा स्यात्. म्हणजे काय? तुम्ही ज्यावेळेला प्रत्याहार बनवणार, प्रत्याहार बनवत असताना अ पासून काउंट करायचं, शेवटच्या हलंत वर्णापर्यंत काउंट करायचं आणि त्याला एक नाव देऊन टाकायचं ऐ. याला शॉर्ट फॉर्म देणार. आणि तसंच आता पुढचं सूत्र सांगतो त्याचं शॉर्ट फॉर्म तुम्ही बनवायचा. ऐ शॉर्ट फॉर्म काय होईल याचा? याचा प्रत्याहार काय असणार आहे? अख. अख. तसंच मी जर अच म्हणत असेल तर अच म्हटल्यानंतर कुठले कुठले वर्ण त्याच्यात इन्क्लूड केलेले आहेत? इ उ न रू लृ ए ओ आणि ऐ औ ए ऐ औ सगळे स्वर त्यांनी अच मध्ये इन्क्लूड केलेले आहेत. पाणिनी वर्य ज्या वेळेला संधी प्रकरण किंवा पुढचे प्रकरण लिहितात त्यावेळेला पुन्हा पुन्हा स्वर म्हणजे अ हे सगळे म्हणत बसत नाही. ते फक्त एक शब्द वापरतात. काय? अच. एक दुसरे एक उदाहरण हल. मी ज्या वेळेला हल म्हणतोय त्यावेळेला कुठले कुठले वर्ण येतील बरं याच्यात? हल प्रत्याहार म्हणजे काय असं तर तुम्ही काय काय लिहिणार तिथं? य वरट लण. मग तुम्हाला काउंट करत असताना मी काय सांगितलं? पहिल्यापासून सुरुवात करायची. जोपर्यंत हलंत ल भेटत नाही, हलंत ल तोपर्यंत चालवत राहायचं. बरोबर. हा हलवर यम गणन गणन जभ गध घडधश घडध घडधश जब गडद कफ चटत चटत कप शस ह. म्हणजे ह इथून सुरुवात करणार, 14व्या सूत्रापर्यंत तुम्ही काउंट करणार आणि याच्यामध्ये हल फक्त हल असा शब्द उच्चारला की सगळेच्या सगळे व्यंजन याच्यामध्ये इन्क्लूड असतात. अच म्हटले की सगळेच्या सगळे स्वर आणि हल म्हटलं की सगळेच्या सगळे व्यंजन. आणि जर अल म्हटलं तर सगळेच याला म्हणतात शॉर्ट. याला म्हणतात प्रत्याहार. त्यांनी फक्त पुढे चालून ते फक्त असं म्हणणार आहोत इथे येण्याचे असे सूत्र येणार. संधी प्रकरणामध्ये एक जर म्हटलं, एक म्हटल्यावर काय काय काउंट होईल बरं सांगा बरं आता. एक प्रत्याहार आहे. एक काउंट करायचा, ई पासून काउंट करायचं, शेवटचा क मोजायचा नाही फक्त. इ उ न रू लृ म्हणजे 4 झाले. येण्याची असं म्हणतात सूत्रामध्ये. ते इक म्हणजे यन म्हटलं की काय काय येणार? यन यन वर आणि म्हणजे पुन्हा 4. आणि अच म्हटलं की तुम्हाला आठवत नाही. ठीक आहे. कशामुळे सिद्ध झालं? त्या सूत्राच्या साहाय्याने आपण आदिरांतेन सहित सहित आदिर्मध्ये गाणं स्वस्यचे संज्ञा स्यात्. आता जर अन संज्ञा असेल ना, अन संज्ञाचा अर्थ काय होईल? आदिवर्ण अ इथं दाखवतो. आदिवर्ण अ अंतेन इता सहित म्हणजे अंत्य असलेलं ईच नकाराच्या सहित मध्यगानां संज्ञा स्यात्. अन ही जी संज्ञा आहे ना कोणाकोणाची आहे? पहिल्या अची आहे, मध्ये येणाऱ्या ई आणि ओ यांची सुद्धा ती काय आहे? संज्ञा आहे. एवढं स्पष्ट. आणि संज्ञा स्यात् एवढं झालं.
उदाहरण काय? यथा अन इति. उदाहरण काय? अळून याच्यातला अन असं त्यांनी प्रत्याहार केला. अजून त्यांनी भिन्न भिन्न उदाहरण दिले. ज्या वेळेला ते अन म्हणतात ना त्याच्यामध्ये वर्णानाम अन इति संज्ञा म्हणजे काय? यांची अन अशी संज्ञा होते. एवं अशा प्रकारे अच म्हटले की सगळेच्या सगळे स्वर येतात. हल म्हटले की सगळेच्या सगळे व्यंजन येतात. अल म्हटले की सगळेच्या सगळे वर्ण येऊन जातात. सगळे वर्ण मग ते स्वर असतील व्यंजन असतील. आता हा स्टार जर तुम्ही पाहिला त्यांनी कितीतरी प्रत्याहार इथे दिले. जवळपास 42 प्रत्याहार दिलेले जे इथे योगाचे आहेत. सूत्रांमध्येही येत असतात. ठीक आहे. तुम्ही याचा अभ्यास करू शकता. ज्या वेळेला अक म्हणतो तर आपण काय काय काउंट करायचं? पर्यंत काउंट करायचं. म्हणजे काय? सगळेचे सगळे स्वर प्लस मृदुव्यंजन वगैरे वगैरे. ठीक आहे. आता पुढे चालतो. आता पुढचे जे सूत्र आहे ते सूत्र काय सांगतं? ऱ्हस्व दीर्घ आणि प्लुत संज्ञा करतं. ऱ्हस्व कोणाला म्हणायचं, दीर्घ कोणाला म्हणायचं, प्लुत कोणाला म्हणायचं ते सांगणारं सूत्र. उकालो ह्रस्व दीर्घ प्लुत. ठीक आहे. हे सूत्र काय करतं? ऱ्हस्व दीर्घ आणि प्लुत संज्ञा करतं. कोणाला ऱ्हस्व म्हणायचं, कोणाला दीर्घ म्हणायचं, कोणाला प्लुत म्हणायचं त्याच्यासाठी त्यांनी एक उकाल घेतला, स्वर घेतला. तुम्ही कोणी कोंबडी किंवा कोंबडा वगैरे आरवताना ऐकलंय का? आता मी ऍक्च्युली तो कुक्कुट नोटीस केला आणि तो कुक्कुट तो कोंबडा ज्या वेळेला आरवतो ना त्यावेळेला कसा आरवतो? असं त्याचं मला उच्चारता नाही येत होतं पण येत असेल कोणाला किंवा ऐकलेलं असेल तर त्यांच्या लगेच लक्षात येईल. असं त्याचा एकदम लांब स्वर जातो शेवटचा. तर पहिला जो ऊ येतो ना त्याच्यातला पहिला ऊ हा एक मात्रिक असतो म्हणजे तो ऱ्हस्व असतो. त्याच्यापेक्षा पुढचा येणारा जो स्वर असतो ना तो द्विमात्रिक असल्यामुळे त्याला दीर्घ म्हणायचं. आणि शेवटचा जो लांब आरवतो ना त्याला प्लुत म्हणायचं, त्रिमात्रिक. त्याच्यासाठी एक श्लोक आहे. एकमात्रो भवेद् ह्रस्वः द्विमात्रो दीर्घ उच्यते त्रिमात्रस्तु प्लुतोज्ञेयः व्यंजनश्चार्धमात्रकम्. म्हणजे काय? एक मात्रा ज्याचा उच्चारण काल थोडासा असेल त्याला म्हणायचं ऱ्हस्व. ज्याचा उच्चारण काल द्विमात्रिक असेल किंवा 2 मात्रांची अपेक्षा असेल उच्चारणासाठी त्याला दीर्घ म्हणायचं. आणि प्लुत म्हणजे काय? ज्याला 2 मात्रेपेक्षा अधिक काल लागत असेल त्याला प्लुत म्हणायचं. आणि व्यंजनाची कशी मात्रा असते? अर्धी व्यंजनश्चार्ध मात्रकम. याच्यात तुम्हाला भेटणार नाही, तुमच्या पुस्तकाची नाही भेटणार कदाचित आणि लघुमध्ये पण नाहीये. एक्स्ट्रा श्लोक सांगितलं. ऱ्हस्व दीर्घ प्लुत क्लिअर? ठीक आहे. आता काय सांगितलं? उकाल ह त्यांनी फक्त एक स्वर घेतला. किती स्वर आहेत आपल्या याच्यात? 13 स्वर सांगतात. ठीक आहे. 13 स्वरांपैकी त्यांनी फक्त एक पिकअप केला. उदाहरण म्हणून कुठला स्वर पिकअप केला? ऊ पिकअप केला. ऊ घ्या. ऊ शॉर्ट ऊ, लॉंग ऊ आणि प्लुत ऊ. ऱ्हस्व दीर्घ प्लुत. या उच्चाराप्रमाणे अ पण समजून घ्यायचं आहे, ऊ पण समजून घ्यायचं आहे, ओ पण समजून घ्यायचं आहे, रू पण समजून घ्यायचं आणि बाकीचे स्वर समजून घ्यायचे. ठीक आहे. ऱ्हस्व दीर्घ प्लुत क्लिअर एवढं? या उकाराप्रमाणे ज्यांचा काल आहे त्यांना प्रमाण ऱ्हस्व दीर्घ प्लुत असं म्हटलं जाईल. आता जेवढे काही आपल्याकडे स्वर आहेत 5 स्वर आहेत त्या स्वरांचं पुन्हा 3 प्रकार पाडतात. कुठले कुठले प्रकार? उदात्त, अनुदात्त, स्वरूप. या सुद्धा आता व्याख्या आहेत किंवा संज्ञा आहेत. उदात्त कशाला म्हणायचं, अनुदात्त स्वर कशाला म्हणायचं आणि स्वरूप कशाला म्हणायचं? स्वरूप स्वर कोणाला म्हणायचं त्याच्यासाठी व्याख्या घेत आहेत, सूत्र घेत आहेत. उच्चैरनुदात्त पहिलं सूत्र, अनुदात्त स्वर सांगणारं सूत्र आणि समाहार स्वरित स्वरिताविषयी बोलणारं सूत्र आहे. स्वर म्हणजे काय हो असा जर प्रश्न असेल तर म्हणतात उच्चैः उदात्त. स्वरांचं उच्चारण करत असताना 3 प्रकार पडतात: उदात्त, अनुदात्त, स्वरित. पाणिनी जी व्याख्या करत असताना म्हणतायत उदात्त म्हणजे काय? उच्चैः उदात्त. आपल्या मुखातून येणारा जो साऊंड असतो ना तो साऊंड
कंठातून बाहेर येतो आणि कंठातून बाहेर बाहेर येतो. काय मुख आहे समजा, आता कसं दाखवतो हा, आणि ही आपली जिव्हा आहे आणि मधला पोकळी आहे असं समजा. तो साऊंड येताना जर वरच्या भागांना तालवादी स्थानांना स्पर्श करत उच्च भागातून बाहेर पडत असेल त्यांना उदात्त स्वर म्हणायचे. ठीक आहे. नीचही अनुदात्त तो स्वर खालच्या तालवादी स्थानांना स्पर्श करत खालच्या भागातून अधोभागातून निष्पन्न होत असेल तर त्याला अनुदात्त म्हणायचं. आणि तो जर बरोबर एकदम काही एफर्ट्स अधिक एफर्ट्स न करता किंवा न्यून एफर्ट्स न करता जर सिंपलपणे बाहेर येत असेल ना त्याला म्हणायचं स्वर. जर तुम्ही जोरात बोलत असताना ते उदात्त समजा आणि तुम्ही खूप जपा काही एकांशी जप वगैरे ज्याला आपण म्हणतो कोणाला दुसऱ्यालाही आवाज जाऊ देत नाही त्याला म्हणायचं अनुदात्त. अधिक तुम्हाला प्रयत्न करावा लागत नाही. आणि मधला म्हणजे काय समोरचा बसलेला व्यक्ती ऐकू शकतो असा असलेला स्वर त्याला तुम्ही काय म्हणा स्वरित्व. एवढं क्लिअर? याच्या ठेवा पुढे एवढं क्लिअर? उदात्त कशाला म्हणायचं? उच्चही त्याची व्याख्या अजून खाली सुंदर केलेली आहे. ते म्हणतात तालवादी स्थानीषु ऊर्ध्वभागे निष्पन्न उदात्त. तालवादी भागांना स्पर्श करत उच्च भागांना स्पर्श करत तो बाहेर येतो त्याला उदात्त म्हणायचं. तसंच तालवादी अधोभागे निष्पन्न अनुनासिक संज्ञा कोणाची होते करणार संज्ञा कोणाची होते? तुम्ही पुस्तक लेखन करा त्याच्यात तुम्हाला ही व्याख्या भेटेल. मुखसहित नासिकया उच्चार्यमान वर्ण मुखासहित नासिक ज्याचं उच्चारण केलं जातं त्याला अनुनासिक असं म्हणायचं. सोपी व्याख्या सहाय्यतेने नाकासहित किंवा नाकाच्या सहित सर आवाज मुळीच येत नाहीये. तुम्ही प्लीज सगळ्यांना म्यूट करायला रिक्वेस्ट कराल का? आवाज येतच नाहीये त्यामुळे सगळ्यांनी म्यूट ठेवा आपल्याला ना, किंवा तुम्ही सगळ्यांना म्यूट करून द्या आणि म्यूट ऑल करून द्या आणि जर कोणाला क्वेश्चन विचारायचं असेल तर रेज हँड केल्यावर मग अनम्यूट करता येईल. मॅम मी होस्ट नाहीये, हे दुसरे आहेत, मी त्यांना फोन करतो. हा बघ तेव्हापासून तेच चालू आहे. ठीक आहे जसं चालेल तसं. आता मी काय 2 वेळा फोन करून झाला माझा. पुढे मुखसहित तुम्ही सगळ्यांनी नोंद घ्या याची. म्यूट ठेवा ना, ज्यावेळेला प्रश्न असतील त्यावेळेला अनम्यूट करा. ठीक आहे ना? ठीक. मुखासहित नासिकया म्हणजे नासिके नाकाने उच्चार्यमान वर्ण जो वर्ण उच्चारला जातो आहे त्याला काय म्हणायचं? अनुनासिक म्हणायचं. स्पष्ट. त्याच्या डोक्यावर चंद्रबिंदू दिलेली असेल त्याला अनुनासिक म्हणतो आपण. त्याचं उच्चारण कसं करायचं तुम्हाला माहिती. ते उच्चारण करत असताना मुखाने तर म्हणतो पण नाकाने नाकाची सहाय्यता घेतली जाते. ठीक आहे पुढे. आता त्यांनी अच नामस्वराविषयी सांगितलं. ते स्वर कसे आहेत त्यांचे प्रकार किती आहेत सांगतात. तद्विक्षम अ इ उ ईशान वर्णानाम अष्टादश भेदाः मृवर्णस्य द्वादशः तस्य दीर्घाभावात् एचामपि द्वादश तेषां ह्रस्वा. उच्चारला जाणारा जो अ असेल ना त्या अकाराचे 18 भेद पडतात. अ 18 प्रकारचा आहे. 18 प्रकारचा कसा कसा होतो आपण मागच्या सूत्रांमध्ये पाहिला की नाही.
ह्रस्व दीर्घ प्लुत 3 प्रकार झाले आकाराचे. ह्रस्व आकार, दीर्घ आकार, प्लुत आकार. पुन्हा त्या आकाराचे उदात्त अनुदात्त स्वरूप. ह्रस्व उदात्त आणि स्वरूप, दीर्घ उदात्त अनुदात्त स्वरूप, प्लुत उदात्त अनुदात्त स्वरूप. तुझं ऐकायला तुमच्याच काढायला म्हणजे डेअरिंग म्हणजे माझं डेअरिंग झालं. मनाली पाटकर कोण आहेत? म्यूट करा की जरा. आणि 2 जण आहेत त्यांनी म्यूट केलेलं नाहीये. प्राजक्ता आणि श्रुती पुष्पक पाध्ये. आणि त्यामुळे आवाज क्लिअर येत नाहीये. सगळ्यांचा हो, वेळ त्रास होतोय ऐकायला. असो, पुढे त्यांना जे जे ऐकू शकतात त्यांनी कृपया म्यूट करावं. बाकीच्यांना मी करतो. ठीक आहे. ओके, आता येतोय माझा आवाज क्लिअर? ओके. तो आतापर्यंत आपण काय केलं, सगळे स्वर पाहिले. त्या स्वरांना आता असं लक्षात घ्या, अस्वर घ्या उदाहरण म्हणून. बाकीच्यांचं तुम्ही समजून घ्या. घेतला, अचे प्रकार केले तर ह्रस्व दीर्घ प्लुत. ठीक आहे, ह्रस्व दीर्घ प्लुत. आणि ह्रस्वाचे पुन्हा 3 प्रकार केले. ह्रस्व उदात्त, ह्रस्व अनुदात्त, ह्रस्व स्वरित. तसेच दीर्घ उदात्त, दीर्घ अनुदात्त, दीर्घ स्वरित. आणि पुन्हा प्लुत उदात्त, प्लुत अनुदात्त, प्लुत स्वरित. किती प्रकार झालेत? 9. हे झाले अनुनासिक, म्हणजे त्यांची अनुनासिक संज्ञा नाही, त्यांच्या डोक्यावर चंद्रबिंदू दिली नाही, चंद्रबिंदू रहित ते स्वर आहेत. आणि त्यांना जर चंद्रबिंदू दिली तर अजून त्यांचे 9 प्रकार होतील. अनुनासिक स्वरांचा एक प्रकार असतो. 9 + 9 किती झाले? किती झाले? 18. क्लिअर? कसे झाले पुन्हा सांगू का? ह्रस्व दीर्घ प्लुत त्यांचे 3 प्रकार केलेत. उदात्त अनुदात्त स्वरित. दीर्घ आकाराचे ह्रस्व उदात्त अनुदात्त स्वरित. प्लुत आकाराचे ह्रस्व उदात्त अनुदात्त स्वरित. हे जे आहेत ना, हे यांच्या डोक्यावर चंद्रबिंदू लिहिलेली नाही. त्यांच्या डोक्यावर चंद्रबिंदू लिहिली तर अजून 9 प्रकार पडतील. आणि टोटल स्वर किती होतील? हा किती प्रकारचा होईल? 18 प्रकारचा होईल. तसेच 18 प्रकारचे स्वर कुठले कुठले आहेत? इ, उ आणि ऋ. हे जे 4 स्वर आहेत हे 18 प्रकारचे आहेत. बरं, मृ हा नाही एक 18 प्रकारचा. मृ हा वर्ण 18 प्रकारचा नाहीये, तो केवळ 12 प्रकारचा आहे, 12 प्रकारचा आहे. का असं का? तस्य दीर्घ अभावात, त्याचे दीर्घ नसतात. दीर्घ 6 काउंट करू नका आता. दीर्घवाले काउंट नाही केले तर दीर्घ उदात्त अनुदात्त स्वरूप 3 काढून टाकलेत. अनुनासिक असलेले दीर्घ उदात्त अनुदात्त स्वरूप काढून टाकलेत. राहिले फक्त 12. विकाराचे फक्त 12 असणार. एचान, एक म्हणजे ए अळी ओ अवळ यांचे किती असणार आहेत? 12. कारण का? त्यांचा ह्रस्व नसतो म्हणून त्यांचे 12 प्रकार पडतील. ए 12 प्रकारचा, आई 12 प्रकारचा, औ 12 प्रकारचा, ओ 12 प्रकारचा. हे सगळं लक्षात घ्या. हे झालं. आता पुढचं सवर्ण संज्ञा कोणाची होते ते सांगणारे सूत्र. तुम्ही यास्य प्रयत्नम सवर्णम. पुढचं सूत्र सवर्ण संज्ञा करणार. सवर्ण कोणाला म्हणायचं? म्हणतात तालवादिस्थानम अभ्यंतर प्रयत्न च इति एतत् द्वयम् यस्य येन तुल्यं तन्नितः. सोपं करून सांगू का? अ आणि आ त्यांचं उच्चारण स्थान काय आहे? कंठ. या दोघांचं उच्चारण स्थान कंठ असल्यामुळे ते दोघं स्वर काय आहेत? सवर्ण आहेत. ठीक आहे. ई आणि ई हे 2 लेटर जे आहेत हे पण काय आहेत? त्यांचं उच्चारण स्थान समान असल्यामुळे त्यांना पण काय म्हणायचं आपण? सवर्ण म्हणायचं. ते सांगतो. तुल्य
आस्य प्रयत्न सवर्णम, ज्याचा प्रयत्न आभ्यंतर प्रयत्न आणि स्थान ज्यांचं समान आहे त्यांना काय म्हणायचं, परस्परांचं सवर्ण म्हणायचं. अ आणि आ हे समान आहेत, ई आणि ई सवर्णी आहेत, उ आणि उ सवर्णी आहेत, ऋ आणि ऋ सवर्णी आहेत, अ आणि क सवर्णी आहेत. हे सगळं तुम्ही जाणून घ्या. ठीक आहे. पुढं अकुह विसर्जनीयानां कंठः उच्चारण स्थानाविषयी अतिशय महत्वाचे सूत्र ते तुम्ही पाठ करा. कुठून? अकुह विसर्जनीयानां कंठः, इथून पाठ करायचं. इचुयशानां तालु, ऋतुरसानां मूर्धा, मृतुलसानां दन्ताः, उपीतध्मानीयानाम् ओष्ठौ, यमङ्गननानां नासिका च, एदैतोः कण्ठतालु, ओदैतोः कण्ठोष्ठं, वकारस्य दन्तोष्ठं, जिह्वामूलीयस्य जिह्वामूलं, नासिका अनुस्वारस्य वगैरे वगैरे. अच्छा, तुमच्या पुस्तकात ते 18 प्रकारचे हे पण दिलेले बघा त्यांनी, काउंट केलेले आहे तिथं. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी खाली एक सूत्र दिले, अकुह विसर्जनीयानां कंठः. एक सूत्र सांगतो, बाकीचे तुम्ही समजून घेणार. ठीक आहे. एक सूत्र एवढं लक्षात घ्या, बाकीचे तुम्हालाच येऊन लागेल. अ, ज्या वेळेला पाणिनींनी इथं अ म्हटलेलं आहे ना, अ म्हटल्यानंतर त्याच्यात ह्रस्व दीर्घ प्लुत वाला अ काउंट करायचा. तसंच सगळीकडे ई म्हटला की ई ओडी, याच्यातला ई असलेला ह्रस्व दीर्घ प्लुत हा पण काउंट करायचा. ऋ म्हटला की ह्रस्व दीर्घ प्लुत हा पण काउंट करायचा वगैरे वगैरे. हा, ठीक आहे. अ म्हटला की अ ह्रस्व दीर्घ प्लुत काउंट करायचा. ठीक आहे. कु हा क वर्गासाठी दिलेला शॉर्ट फॉर्म आहे. कु म्हटलं की हा शॉर्ट फॉर्म आहे. ठीक आहे. क, ख, ग, घ, ङ या 5 वर्णांना काय म्हणणार, कु म्हणणार. पुढे चालून ते शॉर्ट फॉर्म वापरतात सूत्र बनवण्यासाठी. अ, कु एवढं क्लिअर. अ म्हटलं की ह्रस्व दीर्घ प्लुत आलं. कु म्हटलं की क, ख, ग, घ, ङ 5 लेटर आले आणि त्याच्यानंतर ह आणि विसर्ग. यांचं उच्चारण स्थान काय आहे, कंठ. क्लिअर. एवढं स्पष्ट आहे. आता कुठले कुठले वर्ण कंठस्थानीय आहेत, अ, आ, क, ख, ग, घ, ह आणि विसर्ग हे कंठस्थानीय वर्ण आहे. त्याचप्रमाणे पुढचं सूत्र आहे इचुयशानां तालु. तालव्य वर्ण कुठले कुठले असा जर प्रश्न असेल तर ह्रस्व दीर्घ ई, ह्रस्व दीर्घ प्लुत वाला ई. चू म्हटलं की काय येणार, बोला. ज्यावेळेला प्रश्न केला त्यावेळेला अनम्यूट करत जाऊन बोलत जा. चू म्हटलं की च, छ, ज, झ, ञ 5 लेटर त्याच्यात इन्क्लूड करायचं. य म्हटला की य वर्ण आणि श म्हटला की श वर्ण. या सगळ्यांचं उच्चारण स्थान काय आहे, तालु. इचुयशानां तालु म्हणजे ई ह्रस्व, ई दीर्घ, ई प्लुत प्लस च, छ, ज, झ, य आणि य आणि श या सगळ्यांची तालव्य अशी संज्ञा होते किंवा त्यांना तालव्य वर्ण म्हणतात. मूर्धस्थानीय वर्ण कुठले कुठले, ऋतुरसानां मूर्धा. ऋ म्हणजे ह्रस्व दीर्घ प्लुत वाला ऋ. टू म्हटलं की काय येणार, ट, ड, ढ, र आणि श मूर्धन्यवाला श. यांचं उच्चारण स्थान आहे मूर्धा. सिमिलरली बाकीचे तुम्ही समजून घ्या. आता तुम्हाला कळेलच. ऋतुलसानां दंताः. याच्यात या वर्णाचा दीर्घ अभाव असल्यामुळे केवळ ह्रस्ववाला ऋ आणि प्लुतवाला ऋ याचं ग्रहण करणार. ते म्हटलं की त्याचा धन ल आणि स यांना दंत वर्ण म्हणणार. उपीत ध्मानीयानां ओष्ठ याच्यामध्ये उप सॉरी उ ह्रस्व, उ दीर्घ, उ प्लुत प्लस उ म्हटलं की अखदधम हे आले प्लस उपध्मानीय. उपध्मानीय कोणाला म्हणायचं, विसर्गाच्या पुढे जर प किंवा फ येत असेल त्या विसर्गाला उपध्मानी म्हणतात. या सगळ्यांचं उच्चारण स्थान काय आहे, ओष्ठ. उच्चारण स्थान आहे ओष्ठ. त्यांना ओष्ठ वर्ण म्हणणार. यमंगणनानां नासिका च.
प्रत्येक वर्गातील 5वं जे अक्षर असतं ना, ञ, ण, गण, मन किंवा ङ, ञ, न, म, यांना काय, यांचं उच्चारण स्थान काय असतं? केवळ नासिका. यांचं उच्चारण केवळ नासिकेने होतं, नाकाने होतं. हो कंठतालू, एकाराचं आणि ऐकाराचं उच्चारण स्थान असतं कंठतालू. त्यांचं उच्चारण कंठाने पण होतं आणि थोडंसं त्याच्या तालूची सुद्धा अपेक्षा असते, सहाय्यता अपेक्षित असते. तसंच ओ आणि औ यांचं उच्चारण स्थान आहे कंठोष्ठम. कंठाने तर होतच, पण ओष्ठांची पण सहाय्यता होते. व असा अकेला, एकाकी असं वर्ण आहे ज्याचं उच्चारण दाताने पण होतं आणि ओठाने पण होतं, म्हणून त्यांना म्हणायचं दंतोष्ठम. जिव्हा मूल्यस्य जिव्हा मूलम वगैरे वगैरे. नासिका अनुस्वारस्य. यत्न द्विधा आभ्यंतरो बाह्यश्च. 2 प्रकारचा यत्न असतो, प्रयत्न असतो. आभ्यंतर प्रयत्न, बाह्य प्रयत्न, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. बाकीचं आता वेळ नसल्यामुळे मी पुढे जातो, शेवटच्या सूत्रांकडे येतो. अनुदित सवर्णस्य च प्रत्ययः प्रतीयते विधीयते इति प्रत्ययः. अविधीयमानः अनुदित सवर्णस्य संज्ञा स्यात्. हे सूत्र तुम्हाला विचारणार नाहीत, त्याच्या व्यतिरिक्त शेवटचे राहिलेली 3 सूत्र घेतो. परसन्निकर्ष संहिता वर्णानाम अतिशयः सन्निधिः संहिता संज्ञा स्यात्. वर्णांमध्ये असलेला अतिशय जवळीक संहित म्हणजे काय? जवळीक. मराठीच्या पुस्तकात काय ट्रान्सलेट केले? अत्यंत सन्निधी संहिता, जे जसे तसे शब्द वापरले. आणि अतिशय असलेली सन्निधी त्याला काय म्हणणार? संहिता म्हणणार. ठीक आहे, संहिता सूत्र मिळालं. त्याच्यानंतर सेकंड लास्ट हलोनंतरा संयोग. अज्भिः अव्यवहिताः हलः संयोग संज्ञा स्युः. म्हणजे काय? 2 वर्ण. उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. लक्ष्मी असा शब्द आहे, लक्ष्मी. त्याच्यात क्ष्मी इथे येणारा क, श, म यांची काय संज्ञा होईल? संयोग संज्ञा होईल. अज्भिः अव्यवहिता, ज्यांच्यामध्ये स्वराचं व्यवधान नाही प्लस त्यांच्यात संनिधी आहे. ज्यावेळेला आपण दुसरं उदाहरण घेऊया एखादं. गंगा शब्द, गंगा, त्याच्यात येणारा निड आणि त्या निडला एक पूर्ण ग ऍड केलेला आहे. हलंत, दोन्ही पण हलंत आहेत, दोन्ही पण व्यंजन आहेत. त्यामध्ये जर स्वर येत नसेल तर त्या 2ही व्यंजनांना काय म्हणणार? संयोग म्हणणार. ठीक आहे, संयोग सूत्र आहे हलोनंतरा संयोग. त्याच्यानंतरचं महत्वपूर्ण सूत्र आहे, कदाचित विचारू शकतात. उत्तिंगंतम पदम. पदसंज्ञा करणारं सूत्र कुठलं असं जर विचारलं तर तुम्ही डिरेक्टली येणार सुप्तिंगंतम पदम. म्हणजे काय? सुबंतम तिगंतम च पदसंज्ञम स्यात्. आता सुप म्हणजे काय, तिंग म्हणजे काय ते आपण आता राम शब्दाची सिद्धी करणार, पुन्हा भवती शब्दाची सिद्धी करणार ना, त्याच्यामध्ये हे सूत्र उपयोगात येणार आहे. सुप म्हटलं की राम शब्द आपण 7 विभक्तींमध्ये चालवत असतो. राम, रामौ, रामाः वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये हे शब्द बनलेत कसे, हे रूप बनलेत कसे? ते रूप बनवण्यासाठी सहाय्यक असणार काही प्रत्यय आहेत. कोणकोणते? सु औजस, अम औषस, ता भ्रांभ्रिस, निरे भ्रांभ्रस, गसी भ्रांभ्रस, निरस ओस आम, निरी ओस सुत, असे हे 21 प्रत्यय असतात. ते प्रत्यय ज्या शब्दाला जोडले गेले त्या शब्दाला आपण काय म्हणणार? सुबंत म्हणणार. आणि सुबंत असणाऱ्या पदाला आपण काय म्हणणार? सुबंताला आपण काय म्हणणार? पद. म्हणजे काय? राम शब्द, राम ही प्रकृती आहे, मूळ स्वरूप आहे, मूळ शब्द. त्याला जर सुप्रत्यय जोडला तर तो बनून जातो राम. राम याला सुप्रत्यय जोडल्यानंतर त्याला पदत्व प्राप्त होतं. त्याचप्रमाणे भूभवती धातू तुम्ही बनवता, ऐकता, वापरता. ठीक आहे, भवती हे अल्टिमेट पद झालं, पण त्याचा मूळ रूप काय आहे? धातूला भवती रूप बनवण्यासाठी काही प्रत्यय ऍड केले जातात, त्यांना तिगंत प्रत्यय म्हणतात. कुठले कुठले? सिद्धस्थ, मुद्वस्मस, त आकाम, ज, फास आकाम, दोन्ही असे प्रत्यय असतात. ठीक आहे,
ते प्रत्यय जोडले की भवती, भवतः, भवन्ति वगैरे वगैरे रूप बनतात. आता ज्या शब्दाच्या शेवटी, ज्या प्रकृतीच्या शेवटी ती, तस, अंती वगैरे वगैरे प्रत्यय जोडले गेले आहेत ना, त्याला पद अशी संज्ञा प्राप्त होते. ज्या शब्दाच्या अंती, ज्या प्रकृतीच्या अंती सुबंत प्रत्यय जोडलेत आणि ज्या प्रकृतीच्या अंती तिबंत प्रत्यय जोडलेत, त्या दोघांनाही काय म्हणणार? पद म्हणणार. पद संज्ञा कोणाची होते? ज्यांच्या शेवटी सुबंत प्रत्यय येतात, ज्यांच्या शेवटी तिबंत प्रत्यय येतात. म्हणजे काय? क्रियापद घ्या आणि कुठेही नाउन्स घ्या, जे चालवता येतील त्यांची पदसंज्ञा असते. इथे संज्ञा प्रकरण मी संपवलं आहे. प्रश्न असतील कोणाला तर विचारा, नाही तर बाकीचे आपण व्हिडिओ शेअर केलेले आहेत. राम शब्दाची सिद्धीपूर्वी पण केलेली आहे, क्रियापदाचं पण केलेलं आहे. तुम्ही त्याच्यातून जा आणि जर त्याच्यानंतर डाऊट्स असतील तर डाऊट क्लॅरिफिकेशन सेशन आपण अरेंज करूयात. ठीक आहे, प्रश्न असतील तर विचारा. नाही एक प्रश्न, समाप्त करायची मीटिंग. हो म्हणू शकता तुम्ही, आता शेवटी तरी बोलू शकता. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.